एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक तरुणी आणि तिचं कुटुंब राहत होतं. आणि झालं की असं की तरुणीची आई जी होती ना, तिला घरकामासाठी बाहेर कामाला जात लागत असं, म्हणजे घरी पैसे नाही पुरत होते, तर तिची आई काम करत होती आणि तरुणी जी होती ती एकटीच घरी राहत होती. मग अशाच पद्धतीनं ते जेव्हा घरी एकटी होती ना, तेव्हा तिच्या घरापाशी एक डिलिव्हरी बॉय यायचा, म्हणजे जे ऑनलाईन ऑर्डर वगैरे येतात ना, तो डिलिव्हरी बॉय यायचा. त्यांना घरी माहीत पडलं की त्याला घरी कोणीच नाही. आणि त्या डिलिव्हरी बॉयला या गोष्टीची जाणीव होती की या मुलीच्या घरी सध्या कोणीच नाही, हे घरात एकटीच आहे. आणि जेव्हा त्याला माहीत पडलं घरी कोणीच नाही, तो तिच्या घरी जातो आणि दरवाजा असं ठोकठाक करतो. आणि ती मुलगी जेव्हा बाहेर येते तर तिला म्हणते तुमचं पार्सल आलेलं आहे. आणि जसं दार उघडले तर ते तरुणी विचारते, भाऊ कोणाचं पार्सल आहे, कोण ऑर्डर केलं, आम्ही तर ऑर्डर केलं नाही. ते दार उघडून त्याला असं विचारपूस करते. आणि तो डिलिव्हरी बॉय सांगते की बा हे तुझ्या आईचं पार्सल आहे आणि तुझ्या आईनं मागितलेलं आहे हे पार्सल. आणि हे सर्व दोघं बोलत असताना त्या मुलाची नजर तिच्या आजूबाजूला जात होती, खालून वरती, इकडल्या तिकडे, म्हणजे घरात कोणी आहे की नाही हे सर्व तो पाहत होता. जेव्हा त्याला या गोष्टीत जाणीव झाली की घरी कोणीच नाही, तो डायरेक्ट घरात घुसला आणि त्या तरुणीला धरलं. आणि एक धक्कादायक प्रकरण. आणि नेमकं काय हे सर्व प्रकरण आणि कुठं घडली ही घटना हे अगदी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर आपण आतापर्यंत आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता हे जे संपूर्ण जी घटना घडलेली आहे हे जे संपूर्ण घटना जी घडलेली आहे ते आहे पुण्यामधलीच, आपल्या वाघोली या परिसरामधली. तारीख आहे 7 नोव्हेंबर 2024ची दुपारच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. या ठिकाणी राहणारी, म्हणजे ते वाघोली ठिकाण होतं ना, त्या ठिकाणी एक राहणारी एक तरुणी होती. तेच तुम्हाला सांगत आम्ही. म्हणजे झालं काही असं, तिची आई, जे मुलीची आई होती, ते घरकामासाठी बाहेर जात होती आणि मुलगी एकटीच घरी होती अजून 7 नोव्हेंबरच्या दिवशी. आणि ती एकटी होती आणि त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आलेला होता. तिला खात्री होती की आपण पार्सल ऑर्डर केलंच नाही, पण तो म्हणत होता बा तुझ्या आईनं वगैरे पार्सल हे सांगितलेलं आहे. तर तिला असं डाऊट पण येत होता, पण तिला वाटलं आईनं सांगितलं असेल तर मग काही विषय नाही. आणि तो डायरेक्ट बघताच तिच्या घरात घुसून गेला. आणि तो जो डिलिव्हरी बॉय तो जसा घरात घुसला असं काही पण बहाणा करून त्यानं तिला पकडला आणि असं वेगळंच कृत्य करायला लागलं, जसं ते रेपसारखं ना ते करताना तसंच काही करू लागला. तर ते जोरानं कल्ला वगैरे करू लागले, ओरडू लागले की बा आपल्या आवाजानं कोणीतरी येणार, आपल्या आवाजानं हात घेऊन पळून जाणार, असं काही कल्ला करू लागले ते. आणि जेव्हा ते आवाज करत होती, कल्ला करत होती खूप, तेव्हा डिलिव्हरी बॉयचे असं लक्षात आलं की बा हे खूप जोरानं कल्ला करत आहे, आवाज करत आहे. तर यामुळे आजूबाजूची लोकंसुद्धा जमा होतील. तर त्या भीतीच्या कारणानं तिला असं ढकलून दिलं, अजून पळून जायचं नाद लागला, म्हणजे पळूनच जात होता तिथून. आणि तो तर तिथून पळून गेला, पण मुलगीनं ती डायरेक्ट तिच्या आईला कॉल केला, असं माझ्यासोबत घडलं, पुरी घटना तिच्या आईला सांगितली. आणि जेव्हा आईला संपूर्ण घटना माहीत पडली, आईनं डायरेक्ट घरी आली आणि तिच्या मुलीला घेऊन तिथलं जे पोलीस स्टेशन लोणीगत काय तर ते तिथं गेली आणि तिथं संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितली. आणि तो जो आरोपी आहे, जो डिलिव्हरी बॉय, त्याच्या खिलाफ म्हणजे गुन्हेगार दाखल केला, अजून रिपोर्ट वगैरे टाकला त्याच्या नावाचा, असंच काहीतरी केलं त्यांनी. आणि तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा विचार केला आणि दखल घेतली की नेमकं कसं काय घडला हा प्रकार. आणि पोलीस आता पण सुद्धा त्याचा तपास घेत आहे की हा तरुण कोण होता. पण मात्र मित्रांनो, या सर्व प्रकरणामुळे आपल्या एक लक्षात येते की महिला, मुली, अजून जेवढा पण लहान मुली पण असतात ना, हे रेपची संख्या खूप वाढलेली आहे. म्हणजे कुठं पण मुली असे सुरक्षित नाही आहे. याच्यावरून तुमचं मत आहे, मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आपण पण जागृत व्हायला पाहिजे ना, कुठं काय घडत आहे आपल्या आजूबाजूला, कोण कसं काय वागत आहे, कोणाची नजर कशी काय, आपण पण थोडं पण लक्ष द्यायला पाहिजे. कशी आजूबाजूला आपल्याच आई बहिणी राहतात, त्यामुळे आपण पण थोडं पण जागृत व्हावं. तर तुम्हाला माझ्याबद्दल, म्हणजे मी जे मत सांगत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा.